आतापर्यंत आपण सबस्टेशनला त्या लाईन एल टी लाईन कशी जोडतात किंवा ट्रान्सफॉर्मर किती एम काय असतं हे अशा गोष्टी पाहिल्या. आता आपण परत ह्या गोष्टी पाहायच्या. सबस्टेशनचं लेआउट दाखवून मी मला काल तो लेआउट काढून दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडामोडी होतात काय काय असतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मर आणि इतर इक्विपमेंटची उभारणी स्वतंत्रपणे खोलीमध्ये केली गेली असते. प्रत्येक गोष्टीला म्हणजे 3 खोल्या असतात. एका खोलीमध्ये बॅटरी चार्जर म्हणजे DC सप्लाय, एका खोलीमध्ये पॅनल वगैरे त्याच्यावर रिले वगैरे बसवले असतात आणि एका खोलीमध्ये तो इन्क्रीम सप्लाय असतो म्हणजे केबलच्या थ्रू आपण जो त्या रूममध्ये सप्लाय घेतो आणि तिथून आपण या पॅनलपर्यंत जोडतो. अशी त्याची एक रचना केलेली असते. त्यासाठी त्याची व्यवस्था 3 खोल्यांमध्ये केली असते. एका खोलीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवून त्याची प्रायमरी दुसऱ्या खोलीत बसवलेल्या सर्किट ब्रेकरला जोडली जाते. तिसऱ्या खोलीमध्ये नियंत्रण स्विचेस मीटर्स इत्यादी बसवलेले असतात. ह्या सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर 3 फेज 11 kV आपली 440 व्होल्ट डिजिटल स्टार जोडणी असते. ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी स्टारमध्ये जोडून त्याचा स्टार पॉईंट तिथे केलेला जातो. तेथून 3 फेज 4 वायर पद्धतीने योग्य ते नियंत्रण साधने व संरक्षित साधने बसून एलटी कंझ्युमरला वीज पुरवठा केला जातो. सबस्टेशनमध्ये बॅटरी व आग विझवण्यासाठीचे साधने ठेवलेले असतात. आता वारंवार मी तुम्हाला सांगितलं की बॅटरीमध्ये हे त्याचं एक खूप महत्त्व आहे. आणि कदाचित एखादी जर आग लागली तर ती विझवण्याची एक मोठी पंचायत पडते. म्हणून त्या ठिकाणी आग विझवण्याचे साधनेसुद्धा ठेवलेले असतात जेणेकरून ताबडतोब आपल्याला आग आटोक्यात आणावं लागते आणि ती विझवायला लागते. जसं काही वेळेस एखाद्या ब्रेकरमध्ये जर आग लागली, आता तो ब्रेकर कोणत्या प्रकारचा म्हणजे ऑइल सर्किट ब्रेकर आहे का एअर सर्किट ब्रेकर आहे, तो कोणत्या प्रकारचा आहे ते पाहावं. पण सहजासहजी ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये जे आग लागते ती विझवण्याकरता ते साधने असतात. आता एक ध्यान ठेवा, आग लागताना बाहेर समजा ग्राउंडमध्ये समजा ट्रान्सफॉर्मरमध्ये आग लागली आणि त्या ठिकाणी जर ऑइल वगैरे असलं तर आपण त्याच्यावर काही पाणी टाकू शकत नाही, कधीच टाकू शकत नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी त्या रेतीने भरलेल्या बाटल्या ठेवलेल्या असतात. त्या बाटल्या कशा करता असतात, त्याच्यामध्ये रेतीवर असतात. त्या रेतीच्या सहाय्यानं त्या मातीच्या सहाय्यानं आपण ती आग विझवतो. तर काय काय गोष्टी फार लक्षात ठेवाव्या लागतात. आपण जर त्याच्यावर पाणी टाकलं तर आपला शॉक लागला तर ते एक मोठी वाईट गोष्ट आहे. म्हणून कोणत्या गोष्टीचा विचार करून की बाबा ती आग कोणत्या प्रकारे लागलेली आहे, कशामुळे लागलेली आहे, कशाला लागलेली आहे, ह्या गोष्टी पाहणं अगदी महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे ती आग विझवावी लागते. आता सर्किट ब्रेकर हाय व्होल्टेज व हाय करंटचे सर्किट जोडण्यासाठी व तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाला सर्किट ब्रेकर असे म्हणतात. जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंच आहे की सर्किट ब्रेकर कशाला म्हणतात, म्हणजे लाईन जोडणे व तोडणे, म्हणजे लाईनपासून लाईन सप्लाय अलग करणे म्हणजे त्याला तोडणे म्हणतात आणि सप्लाय परत घेणे त्याला जोडणे म्हणतात. तर या ऑइल सर्किटमुळे या ब्रेकरमुळे आपण ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे हा एक प्रकारचा स्विच असतो. जसं आपण बटनाच्या मार्फत एखादा लाईट लावतो आणि तो लाईट फटदिशी लागतो, तसंच जसं आपलं काही जर लाईन जर बंद करायची असली किंवा काही कारणास्तव आपण काहीतरी त्याच्यावर जर आउटेज वगैरे घ्यायचं असेल तर आपण ते पहिले ब्रेकर बंद करतो आणि त्याच्या ब्रेकर बंद झाल्यानंतर तो सप्लाय जो असतो तो सप्लाय खंडित होऊन आपण चांगल्या प्रकारे त्या आयसोलेटर ऑन ऑफ करू शकतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीची फिकीर न राहता किंवा माणसावरती तर हे नसतं
बर्डन नसताना आपण तो आयसो ओपन केला म्हणजे पुढील कामं आपण ताबडतोब करू शकतो. परंतु त्यामध्ये सर्किटच्या नियंत्रणासोबत सर्किटच्या संरक्षणाचाही व्यवस्था केलेली असते. साधारणपणे हाय व्होल्टेजचे सर्किट जोडते वेळी आणि तोडते वेळी कॉन्टॅक्ट पॉईंट स्पर्शबिंदूवर स्पार्किंग होते, परंतु सर्किट ब्रेकरमुळे स्पार्किंग न दिसता कॉन्टॅक्ट जोडला व तोडला जातो. आता हे तुम्हाला वारंवार सांगूसुद्धा की आपण हे सर्किट म्हणजे आपला तोडणे कशाला म्हणतो नेहमी हे तुमच्या लक्षातच आलं पाहिजे की हेवी सप्लाय जो असतो किंवा मोठा जो दाब असतो मोठा लाईनचा, तो इझिली म्हणजे काही हे नसता ब्रेकर बंद करणे व आयसोलेटर ओपन करते. ह्यामुळे काय होतं की मनुष्य सेफ्टी किंवा त्याला कोणत्या गोष्टीला न होता तो चांगल्या प्रकारे ऑपरेशन करू शकतो. साधारणपणे हाय व्होल्टेजचे सर्किट जोडते वेळी आणि तोडते वेळी कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे स्पर्शबिंदूवर स्पार्किंग होते, परंतु सर्किट ब्रेकरमुळे स्पार्किंग न होता कॉन्टॅक्ट जोडला व तोडला जातो. आता ऑनलाईन सर्किट ब्रेकर. आता ऑनलाईन सर्किट ब्रेकर ह्या सर्किट ब्रेकरमधील कॉन्टॅक्ट. आता ऑइलमध्ये मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे की याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. ऑइल सर्किट ब्रेकर, एअर सर्किट ब्रेकर, त्याच्यानंतर आता नवीन निघालेले आहे. तर असे बरेचसे सर्किट असे ब्रेकर आहेत. तर पहिले आपण ऑइल सर्किट ब्रेकरची माहिती पाहू. हे फक्त लक्षात ठेवा, ह्या सर्किट ब्रेकरमध्ये कॉन्टॅक्ट ऑइलमध्ये बुडवून ठेवलेला असतात आणि सर्किट जोडते व तोडते वेळी कॉन्टॅक्ट पॉईंटवर होणारे स्पार्क म्हणजे तो फ्लॅक्स ऑइलच्या सहाय्याने विझवला जातो. परंतु अशा सर्किट ब्रेकरला ऑइल सर्किट ब्रेकर म्हणजे OCB, याचा लॉंग फॉर्म ऑइल OCB म्हणजे ऑइल सर्किट ब्रेकर असे म्हणतात. ह्यामुळे दाखवल्यामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे OCB ची रचना असते. ह्यामध्ये फिक्स कॉन्टॅक्ट व मुव्हेबल कॉन्टॅक्ट असतात. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये दोन प्रकारचे कॉन्टॅक्ट, एक मुव्हेबल व एक फिक्स कॉन्टॅक्ट असतात. ज्यावेळेस आपण ब्रेकर ऑन करतो किंवा चालू करतो तो मुव्हेबल जे कॉन्टॅक्ट असतात तर ते कॉन्टॅक्ट फिक्स कॉन्टॅक्टमध्ये जाऊन बसतात आणि सर्किट पूर्ण झाल्यावर पुढील सप्लाय चालू होतो. म्हणून याला ऑइल सर्किट ब्रेकर असे म्हणतात. यामध्ये फिक्स कॉन्टॅक्ट व मुव्हेबल कॉन्टॅक्ट असतात. मुव्हेबल कॉन्टॅक्ट ऑन ऑफ करण्यासाठी त्याचा एक लिव्हर जोडलेला असतो. दोन्ही कॉन्टॅक्टपासून ऑइलमध्ये बुडालेले असतात. त्यामुळे ज्यावेळी सर्किट जोडले अथवा तोडले जाते त्यावेळी कॉन्टॅक्ट पॉईंटवर निर्माण होणाऱ्या स्पार्किंगमुळे ऑइल गरम होते व ते वर येते. गरम ऑइलमुळे वाफ होऊन गॅस निर्माण होते. कॉन्टॅक्ट पॉईंटच्या आजूबाजूला असलेल्या ऑइलच्या दाबामुळे नवीन व थंड ऑइल आरच्या ठिकाणी येते आणि आर नियंत्रित होऊन सर्किट पॉईंटवर सुरक्षित ठेवते. आता फायदे. या सर्किटपासून या ब्रेकरपासून काय फायदे होतात, काय कुठं होतात हे आपण बघूया. नंबर 1, ऑइल वापरल्यामुळे कॉन्टॅक्ट पॉईंटमधील इन्सुलेशन शक्ती वाढते. नंबर 2, ऑइलमुळे आग शोषली जाते. ऑइलचा गॅस बाजूला होऊन थंड ऑइल आरच्या ठिकाणी येते, त्यामुळे कॉन्टॅक्ट पॉईंट सुरक्षित राहतात. नंबर 3, कॉन्टॅक्ट पॉईंट सहजपणे बिना स्पार्किंगचे ऑन ऑफ करता येतात. नंबर 4, याचा उपयोग फक्त
1000 kV पर्यंतच करता येतो. याची करंट कॅपॅसिटी फक्त 66,000 लाईनपर्यंतच केली जाते ऑइल सर्किट ब्रेकरची. पुढचे त्याचं ते नवीन ब्रेकर निघाले आहेत, तर तशी ती रचना केली जाते. आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे, एअर सर्किट ब्रेकर म्हणजे हवेवर बंद होणारं, एअरमध्ये हवा. आता हे एअर सर्किट ब्रेकरमध्ये आता हवेनं बंद होणारे सप्लाय, हवेपासून बंद होणारा सप्लाय, त्याला एअर सर्किट ब्रेकर असे म्हणतात. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये ऑइल जास्त गरम झाल्यामुळे वेग घेण्याचा संभव असतो, म्हणून जास्त क्षमतेच्या सर्किटवर औषधी वापरता येत नाही. त्यामुळे मोठ्या क्षमतेचे सर्किट जोडण्यासाठी व तोडण्यासाठी हवेचा उपयोग करून कॉन्टॅक्ट पॉईंटवर होणारी स्पार्किंग जोडली जाते. म्हणून हवा वापरलेल्या सर्किट ब्रेकरला एअर सर्किट ब्रेकर म्हणजे ACB असे म्हणतात. आता ACBचा याचा लॉंग फॉर्म एअर सर्किट ब्रेकर, हे लक्षात ठेवा. ACB म्हणजे एअर सर्किट ब्रेकर. आता एक उदाहरण ह्याची गोष्ट कसं असतं की बुवा एक मेन स्विच आहे, किंवा आपण तो सप्लाय केल्यानंतर जसं मेन स्विच खाली केल्यानंतर तो कॉन्टॅक्ट कमी होतो, कॉन्टॅक्ट खाली येतो. कॉन्टॅक्ट खाली झाल्यानंतर आपण ती जे लाईन असते घरातली किंवा पंपाची किंवा मेनची, ती लाईन बंद होते. तसं याचा या सर्किट ब्रेकर तसाच उपयोग करावा लागतो किंवा होतो. यामध्ये कॉन्टॅक्ट जोडते व तोडते वेळी कॉन्टॅक्ट पॉईंटवर होणारी स्पार्किंग मिळवण्यासाठी अधिक दाबाची हवा कॉम्प्रेशर मार्फत केली जाते. ह्या कॉम्प्रेशर सर्किट ब्रेकरसोबत जोडलेला असतो. साधारणपणे मध्यम आणि उच्च क्षमतेच्या सर्किटसाठी 50 ते 60 किलोग्रॅम दर सेंटीमीटर ह्या दाबाचा हवेचा उपयोग केला जातो. हवेचा दाब जास्त ठेवल्याने कॉन्टॅक्ट पॉईंट ओपन होताना भोवतालची हवा कॉन्टॅक्ट पॉईंटकडे जाते आणि संभावित स्पार्किंग भिजवण्यास मदत करते. अशा एअर सर्किट ब्रेकरचा उपयोग 66 ते 132 kV, 220 kV च्या मुख्य सबस्टेशनच्या ठिकाणी केला जातो. आता याचा उपयोग, एअर सर्किट ब्रेकरचा उपयोग आपण पाहिलेलं आहे की फक्त ऑइल सर्किट ब्रेकरचा फक्त 66,000 लाईन केल्यापर्यंत आपण त्याचा उपयोग करू शकतो. पुढं ते दम धरत नाही. तर आता एअर सर्किट ब्रेकर हे नवीन ब्रेकर असल्यामुळं हे 66, 132 kV, 220 kV पर्यंत याचा आपण उपयोग घेऊ शकतो. त्याच्यामुळे जे कॉन्टॅक्ट जे पॉईंट असतात किंवा ते हे असतात, ते हवेनं त्याचे त्या ठिकाणी ओपन होताना किंवा क्लोज होताना ते हवेनं ते त्याला आर्क जो असतो तो आर्क हवेने दिसतो. त्याच्यामुळे हे आपल्याला हे परवणारं ह्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे ह्या आतमुळे आयसोलेटरवरील इन्सुलेटर फुटतील, परंतु गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन तिथे ऑपरेटरला जीवास मुकण्याची वेळ येईल. म्हणून आयसोलेटर हा फक्त लाईन बंद असतानाच लाईनची दुरुस्तीसाठी ओपन करण्याचा स्विच असतो, हे लक्षात ठेवावे. आता काही गोष्टी लक्षात ठेवा. हा फक्त म्हणजे आयसोलेटर जे आहे, हे आयसोलेटर फक्त जो मोठा जे दाब असतो तो दाब ओपन करण्याकरता नसतो. जोपर्यंत आपण एअर सर्किट ब्रेकर ओपन करत नाही तोपर्यंत त्या आयसोलेटरला, बाहेरील आयसोलेटरला हात लावू नये, जेणेकरून जीवावर बेतण्याची वेळ येते. म्हणून जर काही लोक जर उचितपणानं किंवा काही यानंतर ह्या गोष्टी करत असतील
तर त्यांना बरोबर जीवाला मुकावं लागेल आणि ते स्वतःची हानी करून घेतील. त्याचप्रमाणे गॅंग ऑपरेटर स्विच 2 किंवा 2 पेक्षा जास्त एअर ब्रेक स्विच 2 किंवा 2 पेक्षा जास्त फेजची सर्किट हे एकाच कॉमन रॉडद्वारे ऑन ऑफ केले जातात. त्या यांत्रिक रचनेला गॅंग ऑपरेटर स्विच असे म्हणतात. एअर ब्रेकिंग स्विचमध्ये ब्लेड कॉन्टॅक्ट पॉईंट्स व आर्किंग हॉर्नची व्यवस्था केलेली असते. आर्किंग हॉर्नमुळे सर्किट जोडतेवेळी व तोडतेवेळी निर्माण होणारी आर्क ही हॉर्न ब्रेकमध्ये येते. सर्किट ब्रेक होतेवेळी हॉर्न प्रसन्न पावतात, त्यामुळे आर्कची लांबी वाढून आर्क बंद होतो. आर्कमध्ये एक मोठा फ्लॅश, विजेचा एक मोठा फ्लॅश म्हणा का स्पार्किंग, तर त्याला आर्क म्हणतात, स्पार्किंग म्हणतात. आर्कची लांबी वाढून बंद होते. असे अनेक एअर ब्रेक स्विच एकाच रॉडवर बसून सर्व स्विचेस एकाच वेळी ऑन ऑफ केले जातात, म्हणून ह्या गॅंग ऑपरेटर स्विच असे म्हणतात. ह्या स्विचमुळे चालू लाईनचे सर्किटसुद्धा चालू बंद करता येतात. परंतु खबरदारी म्हणून हेड ग्लोव